लवकरच 1700 पेक्षा जास्त तलाट्यांची पदभरती। महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे, एक सुवर्ण संधी आहे। जे वर्षानुवर्ष अभ्यास करतात आणि परीक्षेची वाट पाहतात त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे। आपल्या महाराष्ट्रात तलाठी भरतीला लवकरच सुरुवात होणार आहे। राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्याची म्हणजेच तलाठी पदाची हजारो पदे रिक्त। तलाठ्याचंच नाव नवीन पडलंय, ग्राम महसूल अधिकारी तलाठ्याला म्हणतात। ही तलाठी भरती प्रक्रिया फेब्रुवारी किंवा मार्च 2026 मध्ये सुरू होणार आहे। या भरतीमध्ये राज्यात तलाठ्यांची 1700 पेक्षा जास्त पदांसाठी भरती होणार आहे। या भरतीच्या परीक्षा आणि इतर महत्त्वाच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहेत। ही तलाठी भरती म्हणजेच पदवीधर उमेदवारांना, म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, पदवीधर उमेदवारांना नोकरीची एक मोठी संधी मिळणार आहेत। या भरतीसाठी 100 प्रश्नांची आणि 200 मार्कची, प्रश्न राहतील 100 आणि मार्क राहतील 200, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क परीक्षा घेतली जाणार आहेत। महत्त्वाचे म्हणजे परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसेल पण असण्याची शक्यता आहेत, अजूनपर्यंत विचार व्हायचा आहेत। आजपर्यंत 9 तारात निगेटिव्ह मार्किंग, पण यावेळेस बदल होऊ शकतो। तसेच प्रश्नांचा दर्जा सुद्धा 12वी परीक्षेचा समतुल्य 12th लेवल इक्विव्हॅलेंट। यानंतर निवड याद्या जाहीर होतील, परीक्षा झाल्यानंतर निवड याद्या। अर्ज शुल्क खुल्या वर्गासाठी 1000 रुपये राहतील ओपनसाठी आणि राखीव गटासाठी 900 रुपये इतके असेल। आता तलाठी भरतीसाठी महत्त्वाचे मुद्दे काय आहेत समजून घ्या। यावेळेस प्रथमच तलाठी भरतीची परीक्षा TCS मार्फत ऑनलाईन पद्धतीने होण्याची शक्यता आहे। ऑनलाईन पद्धतीने, आजपर्यंत ऑफलाईन होत होती, आता ऑनलाईन। तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जातात। परीक्षेत नकारात्मक गुण निगेटिव्ह मार्किंग लागू करण्याची शक्यता आहे। परीक्षेचा कालावधी 2 तास राहील। प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या म्हणजेच 12वी HSC इयत्ता 12वीच्या दर्जाचा समान असतो। बाकी सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जा समान असतो, बाकी सर्व विषयासाठी। महसूल सेवकांना तलाठी भरतीत राखीव जागा। महसूल सेवक ज्याला आपण कोतवाल म्हणतो, महसूल विभागातील पात्र सेवकांसाठी, जे कोतवाल आहेत, जे पात्र आहेत, ग्रॅज्युएशन ज्यांच्याजवळ आहेत आणि जे कोतवाल म्हणून आहेत, अशा पात्र सेवकांसाठी राखीव जागा या ठेवण्यात आल्या आहेत। या भरतीमध्ये त्यांना सुद्धा संधी राहतील। यामुळे स्थानिक कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे। पदभरतीमुळे कामाचा ताण कमी होईल आणि तलाठ्यांवर नागरिकांच्या कामाचा प्रेशर कमी होईल। मोठ्या प्रमाणात प्रेशर असतो तलाठ्यांवर आणि मोठ्या प्रमाणात कामं तलाठ्यांना करावे लागतात। अशा वेळेस संपूर्ण जिल्ह्यात, संपूर्ण महाराष्ट्रात जागा रिक्त आहेत, ते आता भरतील। पेसा आदिवासी क्षेत्र ज्याला म्हणतात त्याला पेसा क्षेत्रातील गावांमध्ये कामकाज सुरळीत करण्यासाठी कंत्राटी तलाठ्यांची नियुक्ती केली जाणार आहे पेसा क्षेत्रामध्ये। त्यामुळे ग्रामस्थांना तातडीने सुविधा मिळतील। तसेच या भरतीमुळे मागील अनेक दिवसांपासून तलाठी भरती होत नसल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुण भरतीची प्रतीक्षा करीत आहेत। आता तलाठ्याच्या जागा निघाल्या तर त्यांना दिलासा मिळणार आहे। तलाठ्यांची पदे रिक्ते सर्वच जिल्ह्यात, आता सांगितलं जिल्ह्यातही तलाठ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत। एका तलाठ्याकडे 2 साजा तलाठ्यांचं जे कार्यालय असते त्याला साजा म्हणतात। साजा तलाठ्यांच्या कार्यालयाला साजा म्हणतात। जनरल नॉलेजचा प्रश्न आहे, आपण तलाठीच्या परीक्षेला विचारतात एका तलाठ्याकडे 2 साजाचा कारभार दिला, तसं एका तलाठ्याकडे एकच साजा पाहिजे नसते, पण 2 तलाठ्याचा साजाचा कारभार दिलेला आहे। ही भरती प्रक्रिया झाल्यास जिल्ह्यातील रिक्त पदे भरली जाणार आहेत। लवकरच जाहिरात येत आहेत मोठ्या प्रमाणात। नागरिकांची कामे वेगाने मार्गी लागणार। यामुळे तलाठ्याकडे नेहमीच शेतकरी नागरिकांचे कामे पडत असतात। एका तलाठ्याकडे 2 ते 3 साजे असल्याने
ते दररोज येऊ शकत नाही, त्यामुळे कामं पेंडिंग राहतात. मात्र जागा भरल्याने जमीन, महसूल, कागदपत्रे आणि इतर सरकारी कामे आता वेगाने पूर्ण होतील. तलाठी भरती 2026 अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न काय राहणार आहेत चला समजून घ्या. बघा, राज्यस्तरीय स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असलेल्या म्हणजे राज्यस्तरीय म्हणजे MPSC उमेदवारांसाठी तलाठी भरती 2026चा अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहेत. तलाठी परीक्षा ही उमेदवारांची भाषा कौशल्य, सामान्य ज्ञान, तर्कशक्ती आणि गणितीय समज यांची चाचणी घेणारी परीक्षा आहेत. या परीक्षेमध्ये मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान तसेच सामान्य बुद्धिमत्ता व गणितीय अभिरुची या विषयांचा समावेश असतो. हे सर्व परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया पाहू आपण समोर. परीक्षा पद्धत ऑनलाईन होण्याची शक्यता आहेत. एकूण प्रश्न 100 राहतील, एकूण गुण 200 राहतील, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण राहतील, कालावधी 2 तास राहतील. प्रश्न प्रकार वस्तुनिष्ठ MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो, एका प्रश्नाला 4 ऑप्शन. नकारात्मक गुण लागू करण्याची शक्यता आहे, निगेटिव्ह. आजपर्यंत तलाठीला नव्हती, आता लागू करण्याची शक्यता आहेत. याचा पेपर पॅटर्न, क्वेश्चन वगैरे पहा. मराठीचे 25 प्रश्न राहतील, 50 गुण राहतील मराठीला. इंग्रजीचे 25 प्रश्न राहतील, 50 गुण राहतील. सामान्य ज्ञानचे पण 25 प्रश्न, 50 गुण. आणि सामान्य बुद्धिमत्ता 25 प्रश्न, 50 गुण. अशा प्रकारे 25 चौक 100. याच्यामध्ये सामान्य बुद्धिमत्तामध्ये अंकगणित पण ॲड झालं म्हणजे याच्यातच 25 प्रश्नामध्ये बुद्धिमत्ता आणि गणित दोन्ही 25चं राहतील. बाकी हे मराठी 25, इंग्रजी 25, सामान्य ज्ञान 25 आणि गणित आणि बुद्धिमत्ता 25-25 म्हणजे 25 मध्ये दोन्ही आले म्हणजे 100 प्रश्न राहतील आणि 200 मार्क राहतील. सविस्तर अभ्यासक्रम पाहू. मराठीमध्ये काय काय राहतील तर मराठी भाषा 25 प्रश्न, त्या समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द ज्याला आपण सिनोनिम्स अँटोनिम्स म्हणतो, म्हणी व वाक्यप्रचार, शब्दरचना, वाक्यरचना, एका शब्दात उत्तर, वाक्य सुधारणा, शुद्ध लेखन, परिच्छेद आधारित प्रश्न म्हणजे पॅसेज. इंग्रजी भाषेत राहतील टेन्स आणि त्याचे प्रकार, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, आर्टिकल्स, प्रेपोजिशन्स, एरर डिटेक्शन्स, सिनोनिम्स अँटोनिम्स, इडियम अँड फ्रेजेस, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजेच पॅसेज, उतार्यावरचे प्रश्न. त्यानंतर सामान्य बुद्धिमत्ता व तर्क शक्तीवर राहतील संख्या मालिका, अक्षर मालिका, कोडी व तर्कशक्ती प्रश्न, वेन आकृती, नफा तोटा, वेळ, काम आणि गती, टक्केवारी, सरासरी, साधे व चक्रवाढ व्याज ज्याला आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज म्हणतो, सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये राहतील महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय राज्यघटना, चालू घडामोडी, पंचायत राज व्यवस्था, अर्थव्यवस्था, मूलभूत माहिती हे सर्व त्याच्यामध्ये राहतील. या सिलेबसमध्ये बरेचसे महाराष्ट्रातले असे विद्यार्थी आहेत की प्रत्येकाला ऑफलाईन क्लास करणं शक्य होत नाही, तर आपण या सक्सेस गायडन्स पॉईंटच्या माध्यमातून तलाठीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण ऑनलाईन क्लासची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. याच्यामध्ये या 5ही विषयाची तयारी मराठी, इंग्रजी, गणित, GK, बुद्धिमत्ता चाचणीचे याच्यामध्ये पूर्ण व्हिडिओ लेक्चर्स राहतील, PDF नोट्स मिळेल त्या ठिकाणी आणि ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा राहतील. याच्यामध्ये तुम्हाला प्ले स्टोअरवर जाणे आहेत. प्ले स्टोअरवर तुम्हाला हे सर्च करायचं सक्सेस गायडन्स पॉईंट, कॅपिटल लेटरमध्ये टाकायचं. कॅपिटल लेटरमधलं त्या ठिकाणी या प्रकारचा लोगो ओपन होईल, स्पर्धा परीक्षा सक्सेस गायडन्स पॉईंट. या ठिकाणी गेल्यानंतर तिथे तुम्हाला कोर्सेस दिसेल, तिथे तलाठीचा कोर्स राहतील, तलाठी म्हणून आरोग्य विभागाचा कोर्स, पोलीस भरतीचा वेगळा कोर्स असतो त्या ठिकाणी, तो कोर्स तुम्हाला त्या ठिकाणी परचेस करून तुम्ही या 5ही विषयाचं हे सर्व व्हिडिओ लेक्चर्स, PDF नोट्स, ऑनलाईन टेस्ट सिरीज याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. धन्यवाद.